तिच्या मम्मीने हे थंडीत लाडू बनवून दिले होते. आता उन्हाळा लागलाय हा, आणि तिने बघा 5-6 खाल्ले असतील फक्त. तर आजचा आहे आमचा पॅकिंगचा 3रा दिवस आणि लास्ट दिवस. आणि आजचं पॅकिंग तुम्हाला कळलंच असं बॅकग्राऊंडवरून काय आहे, किचन. तर आज आम्ही किचन सगळं पॅक करणार आहे आणि हॉलचं काही सामान आहे ते पॅक करणार आहे. खूप लेट झालंय, मला अजून बेडशीट्स वगैरे पण धुवायला जायचंय. आणि बघू. तर आता सगळ्यात आधी मी भांड्यांचा रॅक रिकामा करून घेते आणि त्याच्यानंतर ट्रॉली वगैरे करते. प्रीतीताई, कधी दिलेले तुम्हाला लाडू? तिच्या मम्मीने हे थंडीत लाडू बनवून दिले होते. आता उन्हाळा लागलाय हा, आणि तिने बघा 5-6 खाल्ले असतील फक्त. त्यामुळेच अशी तब्येत आहे. हा राहू दे ग, मीच जास्त खाल्ले. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, ते म्हणजे मला माझी क्रॉकरी व्यवस्थित पॅक करायची आहे, कारण शिफ्टिंगमध्ये ती फुटली नाही पाहिजे. सो हे सगळं काचेची वस्तू मी आता एका बॉक्समध्ये पॅक करते. तर मला आता सगळ्यात आधी एक बॉक्स शोधावा लागणार आहे. हा बॉक्स, हा मिळतात. आता आमची परीताई छोट्या आहे, बट स्टील. हो नाईस परी, कम ऑन परी, दे काहीतरी चल. एखाद्या लग्न झालेल्या मुलीच्या घरी सुद्धा कमी सामान असेल, त्याच्यापेक्षा जास्त सामान माझ्याकडे आहे. आणि आता मात्र डोकं दुखायला लागलं आहे, हे सगळं कुठं ठेवायचं. इतके सगळे डब्बे, इतक्या सगळ्या पिशव्या, बापरे. पण काय करणार, करावं तर लागणार आहे. असे बोलून पटकन कामाला सुरुवात केली. आता हे सगळे डब्बे आहे जे आम्ही पार्सलचे वगैरे असेच गोळा करून ठेवले आहे, कारण कधी कधी घरी जातो तेव्हा घरून आणायचं असतं सामान, किंवा कोणाला काही पार्सल द्यायचं असतं तेव्हा ते उपयोग येतात. मला असं वाटतं आता हळूहळू माझ्यामध्ये मम्मीचे स्किल डेव्हलप व्हायला लागलेले आहेत. पिशव्या जपून ठेवणं, प्लॅस्टिकचे डब्बे जपून ठेवणं. लावून टाक ना. मी काम करू, एका ते घालून टाकू. आणि आता आम्ही काम करून खूप जास्त थकलो आहे. सो पुढचं काम करण्याच्या आधी आधी थोडा पोटाचा विचार करूया. टाईम नसल्यामुळे एकदमच थोडीशी आणि पटकन होणारी खिचडी केली आहे. तर आता ऑलमोस्ट बराच किचन आवरून झालेला आहे. आणि आता आम्ही हॉल आवरायला घेतला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही देवघर केलं. त्याच्यानंतर हे आमचं बुक शेल्फ आहे, त्याच्यात बुक्स कमी आणि बाकीचा पसारा जास्त आहे. आता हॉल सगळं आवरायचं आहे. आणि हॉलमध्ये आमच्या खूप जास्त मेमरीज आहे. हे आमचं केदारकंठेचं सर्टिफिकेट, या सगळ्या स्वप्नालीचे काही स्टिकी नोट्स, आम्ही काही ऑल हँगिंग बनवले होते ते, असं सोबत सगळं असं एकदम डेकोरेट केलं होतं. मग आता हे सगळं पॅक करताना एक थोडंसं हर्ट पण होत आहे. पण आता मला माझे इमोशन्स बाजूला ठेवून आधी कपडे धुवायचे आहे. सो मी आलेले आहे माझ्या ताईकडे, कारण मला सगळे बेडशीट्स वगैरे धुवून न्यायचे आहे तिकडे, कारण तिकडं मशीन नाहीये. आणि मी आधी राहत होते इथून माझ्या ताईचं घर खूप जास्त जवळ होतं, पण आता मी चालले आहे हिंजवडीमध्ये. तिकडनं खूप जास्त लांब पडेल मला. सो मी आधी सगळे टॉवेल्स आणि बेडशीट्स वगैरे धुवून येणार आहे. सो मला तिथे गेल्या गेल्या लगेच काही जास्त मोठं काम नको आहे.
आणि माझे हे कपडे धुवून होईपर्यंत मी प्रीतीला सांगून आले आहे की ती 1-2 सेक्शन सॉर्ट करून ठेवेल. सो आम्हाला पुढे हेल्प होईल पटपट. कारण आज आम्हाला लास्ट डे आहे पॅकिंग करण्यासाठी आणि उद्या सकाळीच आम्ही शिफ्टिंग करायला स्टार्ट करणार आहे, कारण उद्या वीकेंड आहे. तर आता कपडे वगैरे मस्त सुकत घातले आहे. आता एकच फक्त मिशन हॉल. तर आता मी बरंच पॅक करून ठेवलंय. जरी तुम्हाला पसारा दिसत असला, तरी ते सगळं पॅक आहे. म्हणजे आम्हाला 2-3 ठिकाणी सामान न्यायचं आहे. सो मी ते डिव्हाईड करून ठेवलं. तर डे 3 पण कंप्लीट झाला आहे. अंघोळ केली जस्ट मी आता, कारण ऑफिसला पण जायचं आहे. आणि खूप जास्त पॅकिंग करायची बाकी आहे, खूप जास्त. पण घरचं जेवण इज मॅन्डेटरी. सो मी मटकी केली आहे, सोबत ज्वारीची भाकरी केली आहे. सो आता मी टिफिन भरते, ऑफिस जाते, बाकी सगळं उद्या. आणि आमच्या दिदूताई थोडं करतील आता.